नमस्ते बच्चों, आज हम युवाओं से पाठ को आगे बढ़ाएंगे। पिछले क्लास में हमने देखा था कि उपनिषद में कोई ऐसा शब्द है जो हमें कुछ सिखाना चाहता है, तो वो क्या है? अभिहि। अभिहि मतलब निर्भयता। अगर दुनिया में कोई ऐसा धर्म हो जो अपने अनुयायियों को अपने धार्मिक शिक्षा देना चाहता है, तो पहले किस प्रकार की शिक्षा देनी चाहिए? वह है निर्भीकता, है ना। और कहते हैं सबसे पहले हमारे तरुणों को मजबूत बनना चाहिए। नव युवकों को मजबूत बनने का संदेश स्वामी विवेकानंद जी देते हैं। मजबूत मतलब शक्तिशाली, स्ट्रॉन्ग, है ना। धर्म इसके बाद की वस्तु है। मेरे तरुण मित्रों, शक्तिशाली बनो, मेरी तुम्हें यही सलाह है। तुम गीता के अध्ययन की अपेक्षा फुटबॉल के द्वारा ही स्वर्ग के अधिक समीप पहुंच सकोगे। ये कुछ कड़े शब्द है, पर मैं उन्हें कहना चाहता हूँ, क्योंकि तुम्हें प्यार करता हूँ कि कांटा कहाँ चुभता है, मुझे इसका कुछ अनुभव है। स्वामी विवेकानंद जी हमें ऐसा समझाते हैं कि पहले हमें शक्तिशाली बनना चाहिए, उसके बाद धार्मिक विषयों के बारे में सोचना चाहिए। पहले शक्तिशाली बनो, धर्म इसके बाद की वस्तु है। भगवत गीता का अध्ययन करने से पहले मैदान में फुटबॉल खेलो। यहाँ पर एक विचार वो बताते हैं, देखिए, मेरे तरुण मित्रों, शक्तिशाली बनो, मेरी तुम्हें यही सलाह है। मैं यही सलाह, उपदेश देना चाहता हूँ कि पहले शक्तिशाली बनो, उसके बाद धर्म के बारे में सोचो। और वो आगे कहते हैं, मैं समझती हूँ कि ये बात आपको कुछ भी समझ में नहीं आया, क्योंकि विषय ही ऐसा ही है। ठीक है, बाद में समझाऊंगी। तुम गीता के अध्ययन की अपेक्षा फुटबॉल के द्वारा ही स्वर्ग के अधिक समीप पहुंच सकोगे। वो ऐसा कहते हैं, भगवत गीता को पढ़ने से ज़्यादा तुम्हें मैदान में जाकर फुटबॉल खेलना चाहिए, इससे तुम स्वर्ग के अधिक समीप पहुंच सकोगे। इसका अर्थ तुम्हें मुक्ति मिल जाएगी। इसका मार्मिक अर्थ ये है कि भगवत गीता पढ़ने से पहले तुम्हें खेलना चाहिए, फुटबॉल खेलना चाहिए या कुछ भी खेल खेलना चाहिए। क्यों खेलना चाहिए? क्योंकि खेलने से तुम मजबूत बन जाओगे, शक्तिशाली बनोगे। तब कुछ भी पढ़ो, कुछ भी सुनो, तुम्हारे दिमाग में वो हमेशा रहेगी। इसलिए स्वामी विवेकानंद कुछ कठिन शब्द, खड़े शब्द मतलब कठिन शब्दों के द्वारा हमें ये समझाते हैं कि पहले तुम्हारे शरीर को शक्तिशाली बनाओ, उसके बाद धार्मिक विचारों के बारे में सोच लो, भगवत गीता का अध्ययन करो। वो कहते हैं, अगर फुटबॉल खेलने से क्या होता है, इस तरह वो हमसे कहते हैं, तुम्हारे स्नायु और मांसपेशियां अधिक मजबूत होने पर तुम गीता अधिक अच्छी तरह समझ सकोगे। जब फुटबॉल खेलने के द्वारा या कुछ भी खेल मैदान में खेलने के द्वारा तुम अपने शरीर को और
मन को शक्तिशाली बनाओगे तो क्या होता है, भगवत गीता में कृष्ण ने जो भी कहा है वो अच्छी तरह से तुम्हें समझ में आएगा, है ना। हाई स्कूल में पीटी पीरियड है ना। मैदान में जाकर बच्चे खेलते हैं, खेलते समय जो खुशी मिलती है, शरीर की जो जड़ता दूर हो जाती है, वो एक्टिव हो जाते हैं, है ना। उसके बाद आकर क्लास में बैठते हैं, पाठ सुनते हैं तो वो पाठ अच्छी तरह से समझ में आता है। ऐसे ही यहाँ पर विवेकानंद जी हमें ये संदेश देना चाहते हैं कि पहले तुम्हारे शरीर को शक्तिशाली बनाना है। शरीर को शक्तिशाली बनाना है तो क्या करना चाहिए, मैदान में फुटबॉल खेलना है या कुछ भी खेल खेलना है, ऐसा वो कहते हैं। और कहते हैं तुम अपने शरीर में शक्तिशाली रक्त मतलब खून प्रवाहित होने पर, प्रवाहित मतलब बहता हुआ होने पर श्री कृष्ण के तेजस्वी गुणों को और उनकी अपार शक्ति को अधिक समझ सकोगे। तेजस्वी मतलब प्रतापी, शक्तिशाली। वो कहते हैं जब तुम मैदान में फुटबॉल खेलकर आते हो तो क्या होता है, तुम्हारा शरीर और मन सुदृढ़ हो जाता है। इससे तुम जो भी पढ़ोगे, भगवत गीता में जो भी कहा गया है, कृष्ण कौन है, कृष्ण कितना तेजस्वी है, उनकी शक्ति कैसी है, इसको जानने के लिए तुम्हें पहले अपने शरीर को शक्तिशाली यानी मजबूत बनाना चाहिए। उसके बाद ही तुम भगवत गीता के विचार को अच्छी तरह से समझ सकते हो। और वो कहते हैं जब तुम्हारा शरीर मजबूती से तुम्हारे पैरों पर खड़ा रहेगा और तुम अपने को मनुष्य अनुभव करोगे तो तुम उपनिषद और आत्मा की महानता, महानता मतलब श्रेष्ठता को अधिक अच्छा समझ सकोगे। वो कहते हैं जब तुम शरीर से शक्तिशाली निकलोगे, तुम अपने पैरों के सहारे खड़े हो जाओगे, तुम्हारा शरीर जितना मजबूत हो जाता है, तुम्हारा मन भी हर एक विषय को ग्रहण करने के लिए तैयार रहता है। तो भगवत गीता पढ़ो, उपनिषद पढ़ो, उसमें जो भी विषय कहा गया है, जो भी विचार है, कृष्ण ने अपने तेजस्वी गुण से अपने शक्ति का प्रदर्शन किया है, समाज को एक संदेश दिया है, आगे आने वाली पीढ़ी को वरदान दिया है। ये सब क्या है, और साथ ही साथ आत्मा की महानता क्या होती है, हमारे शरीर में एक आत्मा होती है, उसकी भी एक श्रेष्ठता होती है। ये बात तुम अच्छी तरह से समझ सकोगे। ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಯುವಕರೇ ನೀವು ಏನನ್ನಾದರೂ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೊರಟ್ರೆ, ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ಇದ್ದರೆ ಮೊದಲು ನೀವು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಬೇಕು ಅನ್ನುವ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನೀವು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಿರಬೇಕು। ಧರ್ಮ ಅಂತ ಹೇಳೋದು ಅದರ ನಂತರದ ವಿಷಯ, ಮೊದಲು ನೀವು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಿ ಮತ್ತೆ ನೀವು ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇದು ನನ್ನ ಸಲಹೆ ಕೂಡ, ಉಪದೇಶ ಕೂಡ ಹೌದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಈ ಗ್ರೌಂಡಿಗೆ ಹೋಗಿ ಏನನ್ನಾದರೂ ಆಟ ಆಡಿ ಬನ್ನಿ, ಫುಟ್ಬಾಲ್ ಆಗ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೇರೇನೂ ಆಗ್ಬೋದು।
ಶಾರೀರಿಕ ವ್ಯಾಯಾಮ ಕೊಡುವಂತಹ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕ್ರೀಡೆಯನ್ನು ನೀವು ಆಡಬೇಕು. ಆಗೇನಾಗ್ತದೆ, ನಿಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿರುವ ಮಾಂಸಖಂಡಗಳು ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಆಗ್ತದೆ, ಶರೀರದ ಜಡತ್ವ ದೂರಾಗಿ ಶರೀರದಲ್ಲಿ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ರಕ್ತ ಹರಿತದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಆಗ ನೀವು ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ಬೋದು. ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಈ ಸಾಂಸಾರಿಕ ವ್ಯಾಮೋಹಗಳಿಂದ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ನೀವು ತುಂಬ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋದರಿಂದ ಭಗವಂತನ ಸಮೀಪಕ್ಕೆ ಬಂದು ನಿಲ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಭಗವಂತನ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಕೂಡ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಮೊದಲು ನೀನು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕ್ರೀಡೆಯಲ್ಲಿ ನಿನ್ನನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊ, ಆಟ ಆಡಿ ಬಾ. ಆಮೇಲೆ ಭಗವದ್ಗೀತೆ ಆಗಲಿ ಉಪನಿಷತ್ತಾಗಲಿ ಯಾವುದಿದೆ ಅದನ್ನು ಓದು. ಅದರಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ವಿಚಾರಗಳು, ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಹೇಳಿದಂಥ ಮಾತುಗಳು, ಕೃಷ್ಣನ ಆ ಪ್ರತಾಪಿ ಗುಣ, ಅದೆಲ್ಲ ನಿನಗೆ ಸುಲಭವಾಗಿ ಜೀರ್ಣಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾವಾಗ ನೀನು ಆಟ ಆಡ್ತೀಯೋ ಆಗ ಏನಾಗ್ತದೆ, ನಿನ್ನ ಶರೀರವು ಸದೃಢ ಆಗ್ತದೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸು ಕೂಡ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ, ಆತ್ಮಶಕ್ತಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಜಾಗೃತ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ನೀನು ನಿನ್ನ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳುತ್ತೀಯ. ಶರೀರದಲ್ಲಿ ಬಲ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ಸರಿಯಾಗಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳಿಕ್ಕಾಗೋದು, ಹೌದಲ್ವಾ? ರೋಗಿಗಳಿಗೆ ನಿಲ್ಲಿಕ್ಕಾಗ್ತದಾ? ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅವರ ಶರೀರ ದುರ್ಬಲ ಹೋಗಿರ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವಾಗ ನೀನು ಯಾವುದಾದ್ರೂ ಫುಟ್ಬಾಲ್ ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕ್ರೀಡೆಯಲ್ಲಿ ನಿನ್ನನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ನೀನು ಆಟ ಆಡಿ ಬರ್ತೀಯೋ ಆಗ ನಿನ್ನ ಶರೀರ ಮತ್ತು ಮನಸ್ಸು ಸದೃಢ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಆಗ ನೀನು ಯಾವುದೇ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರೂ ಕೂಡ ಅದು ನಿನಗೆ ಬೇಗನೆ ಅರ್ಥ ಆಗುವಂಥ ಅವಕಾಶವೇ ಜಾಸ್ತಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ನಿನ್ನ ಶರೀರದಲ್ಲಿ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ರಕ್ತದ ಹರಿವು ಉಂಟಾಗ್ತದೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ನೀನು ನಿನ್ನ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ನಿಂತಿರ್ತೀಯ. ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಮನುಷ್ಯ ಅಂತ ನಿನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ, ಹೌದಾ? ಅಂದರೆ ನೀನು ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ ಮೊದಲು ಆಟ ಆಡಿ ಬರಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಷಯವನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವ ವಿಚಾರವನ್ನು ನೀನು ಗಮನಿಸಿದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ನಿನಗೆ ನಿನ್ನ ಶರೀರದಲ್ಲಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂತೆ ಒಂದು ಶಕ್ತಿಯ ಸಂಚಾರ ಆಗ್ತದೆ. ಆ ಶಕ್ತಿ ನಿನ್ನನ್ನು ನಿನ್ನ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ನಿಲ್ಲುವ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಿನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ, ಹೌದು ನಾನು ಕೂಡ ಮನುಷ್ಯನಿದ್ದೇನೆ ಅಂತ, ನಾನು ಕೂಡ ಮನುಷ್ಯನೇ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಯಾವಾಗ ನಿನ್ನ ಗೋಚರಕ್ಕೆ ಬರ್ತದೋ ಆಗ ಉಪನಿಷತ್ ಇರ್ಬೋದು, ಭಗವದ್ಗೀತೆ ಇರ್ಬೋದು, ಇದೆಲ್ಲ ನಿನಗೆ ಒಂದು ಕಠಿಣವಾದ ವಿಚಾರಗಳಂತ ಅನಿಸುವುದೇ ಇಲ್ಲ. ಯಾವುದಾದ್ರೊಂದು ಕಷ್ಟದ ವಿಚಾರ ಕೂಡ ಸುಲಭ ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ಆ ಆತ್ಮದ ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಏನು, ನಿನ್ನ ಶರೀರ ಅಂದರೆ ಏನು, ಆ ಶರೀರದಲ್ಲಿರುವ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಇರುವ ಮಹತ್ವ ಏನು, ಅದೆಲ್ಲ ನಿನಗೆ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नेक्स्ट, मनुष्य के बीच रहने वाला अंतर और उसका कारण। हम देख सकते हैं कि एक तथा दूसरे मनुष्य के बीच अंतर होने का कारण उसका अपने आप में विश्वास होना और न होना ही है। वो कहते हैं एक व्यक्ति और दूसरे व्यक्ति के बीच जो अंतर, डिफरेंस, व्यत्यास ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, होने का एक प्रमुख कारण ये है कि कुछ लोग ऐसा समझते हैं
अपने आप से ज़्यादा दूसरों पर विश्वास करना अच्छा है ना। इसलिए यहाँ पर स्वामी विवेकानंद जी कहते हैं, हर एक व्यक्ति को अपने आप में विश्वास रखना चाहिए। जो अपने आप में विश्वास रखता है वो हर एक काम में सफलता पा सकता है। यहाँ पर वो कहते हैं, एक व्यक्ति और दूसरे व्यक्ति के बीच अंतर इतना ही है, एक व्यक्ति को अपने आप पर विश्वास होता है और वो कहते हैं अपने आप में विश्वास होने से सब कुछ हो सकता है। मैंने अपने जीवन में इसका अनुभव किया है, अब भी कर रहा हूँ, और जैसे जैसे मैं बड़ा होता जा रहा हूँ मेरा विश्वास और भी दृढ़ होता जा रहा है। दृढ़ मतलब मजबूत, बलिष्ठ। वो कहते हैं एक व्यक्ति दूसरे व्यक्ति के बीच केवल अंतर इतना ही है कि एक व्यक्ति को अपने आप पर विश्वास है, भरोसा है, दूसरा व्यक्ति क्या करता है, अपनों से ज़्यादा दूसरों पर विश्वास करता है ना। जो व्यक्ति अपने आप पर विश्वास करता है तो अगर उसे कोई काम सौंप दिया तो वो उस काम को आसानी से कर बैठेगा, क्योंकि उसे अपने आप पर विश्वास है ना। विवेकानंद जी भी कहते हैं, मैंने भी अपने जीवन में ऐसा ही किया है। अपने आप में विश्वास रखकर मैं काम कर रहा था, अब भी कर रहा हूँ। जैसे मैं बढ़ता गया तो मेरा विश्वास अपने आप पर और अधिक बलिष्ठ और दृढ़ होता जा रहा। ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈಗ ಮನುಷ್ಯನ ಮಧ್ಯೆ ಇರುವಂಥ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇಷ್ಟೇ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ತನ್ನ ಮೇಲೆ ಅಗಾಧ ನಂಬಿಕೆ ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ತದೆ, ಅದೇ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ತನಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಅಗಾಧವಾದ ವಿಶ್ವಾಸವಿರ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋದಿಷ್ಟೇ, ಯಾರಿಗೆ ಅವರ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ನಂಬಿಕೆ ಇರ್ತದೋ ಅವರಿಗೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕಷ್ಟದ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟರೂ ಕೂಡ ಅವರು ಅದರಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಪಡಿತಾರೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ನಾನು ಅದನ್ನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ನಂಬಿಕೆ, ಭರವಸೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಬೆಳೀತಾ ಹೋದ ಹಾಗೆ ಆ ನಂಬಿಕೆ, ವಿಶ್ವಾಸ ಏನಿದೆ ಅದು ಇನ್ನಷ್ಟು ದೃಢವಾಗ್ತಾ ಹೋಯಿತು. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾನು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬಲ್ಲೆ ಅನ್ನುವಂಥ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ನನ್ನಲ್ಲಿ ಜಾಗೃತ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದ ಬಗ್ಗೆ ಆಯಿತು. ಇನ್ನು ನಾವೇ ದೇವರು, ನಮ್ಮಲ್ಲೇ ದೇವರಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಹೇಗೆ? ಎಲ್ಲರೂ ಒಂದ್ಸಲ ಹುಡುಕಿಯಾರು, ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ದೇವರು ಅಂತ, ಹೌದಲ್ವಾ? ಆದರೆ ನಮ್ಮ ಆತ್ಮದಲ್ಲೇ ದೇವರಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. प्रत्येक आत्मा ही अव्यक्त ब्रह्म है. अव्यक्त मतलब अदृश्य. अदृश्य जो जिसे हम व्यक्त नहीं कर सकते वो अव्यक्त कहलाता है. अदृश्य वो दिखाई नहीं देता, ज्योति के रूप में होता है. उसे साक्षात्कार के द्वारा ही हमें मन की आंखों से देखना चाहिए. इसलिए वो कहते हैं प्रत्येक आत्मा ही अव्यक्त ब्रह्म है, अदृश्य ब्रह्म है. ब्रह्म मतलब ईश्वर, परमात्मा. बाह्य एवं अंत प्रकृति. अंत प्रकृति मतलब हमारा हृदय, मन, दोनों का नियतन करना, निर्धारित करना. नियतन कर इस अंतर्निहित मतलब हमारे अंदर छिपा हुआ,
हमारे अंदर छिपा हुआ ब्रह्म स्वरूप, वो ज्योति स्वरूप ब्रह्म को अभिव्यक्त करना, अभिव्यक्त प्रकट करना हमारे जीवन का ध्येय होना चाहिए। ध्येय मतलब उद्देश्य होना चाहिए। स्वामी विवेकानंद जी कहते हैं, प्रत्येक आत्मा ही अव्यक्त ब्रह्म है। हर एक इंसान में एक अदृश्य भगवान निवास करता है। परमात्मा का निवास स्थान हमारा हृदय है। वो कहते हैं बाह्य मतलब बाहरी प्रकृति और अंत प्रकृति, आंतरिक मतलब हमारे अंदर छिपा हुआ, इसे दोनों को मिलाकर, इन दोनों को मिलाकर क्या करना चाहिए, हमारे अंदर छिपी हुई ब्रह्म रूपी भगवान का साक्षात्कार लेना चाहिए। और ये हमारे जिंदगी का उद्देश्य भी होना चाहिए। और आपके मन में एक प्रश्न उठा होगा, कैसे हम अपने भगवान को देख सकते हैं? भगवान को देखने का रास्ता अलग अलग है। वो कहते हैं कर्म के द्वारा, भक्ति के द्वारा, योग मार्ग के द्वारा। अव्यक्त ब्रह्मा का साक्षात्कार हम कैसे कर सकते हैं? कर्म मतलब काम, कार्य, अच्छे काम करने के द्वारा, भगवान की उपासना करने के द्वारा या तपस्या के द्वारा हम क्या करते हैं, हमारे शरीर में, हमारे हृदय में अंतर्निहित ब्रह्म का दर्शन कर सकते हैं। ब्रह्म मतलब भगवान है, उसका दर्शन कर सकते हैं। कर्म, भक्ति, योग या ज्ञान के द्वारा, इनमें से किसी एक के द्वारा या एक से अधिक के द्वारा या सबके सम्मिलन से, एक के द्वारा या एक से अधिक के द्वारा या सबको मिलाकर हम भगवान का दर्शन कर सकते हैं। और वो कहते हैं या सबके सम्मिलन के द्वारा यह ध्येय, ध्येय मतलब उद्देश्य प्राप्त करो और मुक्त हो जाओ। मुक्त होना, मोक्ष प्राप्त कर लेना, सांसारिक बंधनों से मुक्ति पाना, इसका अर्थ है। और यही धर्म का सर्वस्व है। तुम जो धर्म के बारे में व्याख्यान दे रहे हो ना, वो धर्म नहीं है। धर्म जो है तुम्हारे अंदर ही छिपी है। हर एक इंसान में वो धर्म है। वो क्या है? मानवता है ना। वो कहते हैं अगर तुम्हारे अंदर छिपी भगवान का दर्शन पाना है तो क्या करना चाहिए? अच्छे काम करनी चाहिए। भक्ति के द्वारा, तपस्या के द्वारा, ज्ञान मार्ग के द्वारा हम उसे हासिल कर सकते हैं। ये हमारे जिंदगी का उद्देश्य भी होना चाहिए। और वो कहते हैं मत मतांतर मतलब एक धर्म से दूसरे धर्म की ओर आकर्षित होना, मतांतर करना। और विधि, विधि मतलब ऐसे ही जीना है। कानून या अनुष्ठान, अनुष्ठान मतलब आचरण में लाया हुआ जो विचार है उसे ही फॉलो करना है, उसकी अनुयायी बनना है। ऐसा कुछ मत कहो। ये सब क्या है? गौण है। गौण मतलब अप्रचलित है। गौण मतलब अप्रचलित है। वो कहते हैं यदि ईश्वर है तो हमें उसे देखना चाहिए। यदि आत्मा है तो हमें उसकी प्रत्यक्ष अनुभूति, अनुभूति मतलब अनुभव होना चाहिए। और अन्यथा, इसके अलावा, अन्यथा मतलब इसके अलावा उन पर विश्वास न करना ही अच्छा है। ढोंगी बनने की अपेक्षा स्पष्ट रूप से
नास्तिक बनना अच्छा है। ढोंगी मतलब कपटी। वो कहते हैं हमें क्या करना चाहिए, हमारे शरीर या हृदय में स्थित भगवान से साक्षात्कार करना चाहिए। इसे पाने के लिए कर्म, भक्ति, ज्ञान या योग मार्ग को अपनाना चाहिए। यही धर्म की व्याख्या है। इसके बदले मतांतर, कानून हो या कोई आचरण में लाया हुआ विचार हो, उसे अनुसरण करना नहीं चाहिए। ये सब अप्रचलित है। और वो कहते हैं अगर आप मंदिर मस्जिद में भगवान को ढूंढने से पहले अपने आप में जो भगवान है उसका दर्शन पालो। वो कहते हैं अगर भगवान है तो भगवान को हमें प्रत्यक्ष देख लेना चाहिए, है ना। भगवान कभी किसी को मिला है देखने को नहीं, है ना। वो ऐसा कहते हैं अगर भगवान है तो मिलना चाहिए, उनका दर्शन हमें होना चाहिए। अगर हमारे शरीर में आत्मा है तो आत्मा की अनुभूति होनी चाहिए। ये तो सच्ची बात है, सच है ना। क्योंकि हमारे शरीर में एक आत्मा है, इसके द्वारा ही हम जा सकते हैं, बात कर सकते हैं, इधर उधर हिल सकते हैं, ऐसा है ना। इसलिए वो कहते हैं हाँ हमें तो आत्मा की अनुभूति हुई। अनुभूति ही ना होनी चाहिए, आत्मा में स्थित ज्योति रूपी परमात्मा की दर्शन भी हमें होनी चाहिए। अगर ऐसा ना हो तो हमें कपटी की तरह जीना नहीं चाहिए, बल्कि क्या करना चाहिए, इन धार्मिक विचारों को छोड़कर नास्तिक के रूप में रहना ही अच्छा है। ಅಂದರೆ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳೋದಿಷ್ಟೇ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು ಕೂಡ ದೇವರ ಹಾಗೆ, ಯಾಕಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನ ಹೃದಯದಲ್ಲೂ ದೇವರಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವನ ಬಾಹ್ಯ ಮತ್ತು ಆಂತರಿಕ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ನಿರ್ಧರಿಸಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿರುವ ಹೃದಯದಲ್ಲಿರುವ ಜ್ಯೋತಿ ರೂಪಿಯಾದಂಥ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ, ಭಕ್ತಿಯ ಮೂಲಕ, ಅಂದರೆ ಭಗವಂತನ ಉಪಾಸನೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಯೋಗ ಮಾರ್ಗ, ತಪಸ್ಸು ಮತ್ತು ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡೆಯುವುದರ ಮೂಲಕ ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಬೋದು. ಭಗವಂತನ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ನಮಗೆ ಆಗ್ಬೋದು. ಹೃದಯದಲ್ಲಿರುವ ಅವ್ಯಕ್ತ ಬ್ರಹ್ಮ ನಮಗೆ ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ಬೋದು. ಹೇಗೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಕಣ್ಣುಗಳಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಉದ್ದೇಶ ಆಗಿರಬೇಕು. ಧರ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದುವೇ ಧರ್ಮದ ವ್ಯಾಖ್ಯೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಬಿಟ್ಟು ಈ ಒಂದು ಧರ್ಮದಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಧರ್ಮಕ್ಕೆ ಮತಾಂತರ ಮಾಡುವುದು, ಯಾವುದೋ ಒಂದು ಗೊತ್ತು ಗುರಿ ಇಲ್ಲದ ಕಾನೂನನ್ನು ಪಾಲಿಸುವುದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು, ಇದೆಲ್ಲ ಅಪ್ರಚಲಿತ, ಇದೆಲ್ಲ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವುದಿರ್ಬೋದು, ದೇವರನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಹೋಗುವುದಿರ್ಬೋದು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಓದಿ ನಾನು ಜ್ಞಾನ ಪಡೆದಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಬೀಗುವುದಿರ್ಬೋದು, ಇದೆಲ್ಲ ಅಪ್ರಚಲಿತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೆಲವೊಂದು ಸೂಕ್ಷ್ಮವಾದ ವಿಚಾರಗಳಿಂದ ನಾವು ಭಗವಂತನನ್ನು ಸಾಕ್ಷಾತ್ಕರಿಸಿಕೊಳ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಒಂದು ವೇಳೆ ಭಗವಂತನಿದ್ದಾನೆ ಅಂತಾದರೆ ಅವನು ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣುವ ಹಾಗೆ ಇರಬೇಕು. ಭಗವಂತನ ದರ್ಶನ ನಮಗಾಗಬೇಕು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಆತ್ಮ ಇದೆ ಅಂತಾದರೆ ಆತ್ಮದ ಅನುಭವ ನಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕಾಗಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಆಗ ಮಾತ್ರ ನಾವದನ್ನು ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಂಬಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆತ್ಮದ ಭಗವಂತನಿದ್ದಾನೋ ಇಲ್ವೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಅದೃಶ್ಯ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡ್ತದೆ ಅಂತ ನಾವು ಅಂದ್ಕೊಳ್ತೇವೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಆತ್ಮದ ಅನುಭವ ಅಂತೂ ನಮಗಾಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಶರೀರ, ಈಗ ಆತ್ಮ ಹೊರಟು ಹೋದ್ಮೇಲೆ ಶರೀರ ಹೇಗಿರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದನ್ನು ನೆಟ್ಟಗೆ ಮಲಗಿಸಿಡ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಮರದ ತುಂಡಿನ ಹಾಗೆ ಇರ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ
ಇಲ್ಲಿ ಆತ್ಮದ ಅನುಭೂತಿ ನಮಗೆ ಆಗಿರ್ತದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಅದು ಆಗಿಲ್ಲ ಅಂತಾದರೆ ನಾವು ಕಪಟಿಗಳೇ ಆಗಿರುವುದಕ್ಕಿಂತ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಾಸ್ತಿಕರಾಗಿ ಯಾವುದನ್ನು ಒಪ್ಪದೇ ಇರುವುದೇ ಒಳ್ಳೆಯದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ಕಪಟ ಪ್ರೀತಿ, ಕಪಟ ಭಕ್ತಿ ಖಂಡಿತ ಬೇಡ ಅಂತ ವಿವೇಕಾನಂದರು ನಮಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಿಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್, ಏಕ್ ವಿಚಾರ ಪರ್ ಹಿ ನಿರ್ಭರ್ ಹೋನಾ चाहिए, यही सफलता का रास्ता है. स्वामी विवेकानंद जी कहते हैं, एक विचार ले लो, उसी एक विचार के अनुसार अपने जीवन को बनाओ, उसी को सोचो, उसी का स्वप्न देखो और उसी पर अवलंबित रहो. अवलंबित मतलब निर्भर. अपने मस्तिष्क ब्रेन, मांसपेशियां और स्नायुओं और शरीर के प्रत्येक भाग को उसी विचार से ओतप्रोत मतलब मिलाना होने दो और दूसरे सब विचारों को अपने से दूर रखो. यही सफलता का रास्ता है. सफलता सक्सेस. और यही वह मार्ग है जिसने महान धार्मिक पुरुषों का निर्माण किया है. वो कहते हैं, एक विचार को ले लो, उसके बारे में सोचो, उसके अनुसार काम करो और उस पर ही अवलंबित रहो. और एक विचार मतलब भारत देश के गरीब, अशक्त, शोषित, पददलित, मूर्ख आदि की सहायता करना और उनके उद्धार करने के कार्य में तुम्हें अपने आप को लगाना चाहिए. ये एक विचार के बारे में तुम्हें सोचना चाहिए और उस पर अवलंबित भी होना चाहिए और उसके अनुसार काम करना भी चाहिए. तब क्या होता है, हमें सफलता का रास्ता अवश्य दिखाई देता है और उस काम को हम आसानी से पूर्ण कर सकते हैं. वो कहते हैं, तुम्हारे मस्तिष्क को, तुम्हारे मांसपेशियों को और स्नायुओं को, यहाँ तक कि तुम्हारे शरीर के प्रत्येक भाग में यही विचार आना चाहिए. इससे तुम सफलता की ओर बढ़ोगे और वो काम जो है कितना भी कठिन ही क्यों ना हो, तुम उसे अवश्य ही पूर्ण करोगे. ऐसा वो कहते हैं. अनेक धार्मिक पुरुषों के बारे में हम बात करते हैं, उनके जो सफलता का रहस्य जो है यही एक विचार है. ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ತಗೋ, ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ನೀನು ಅಷ್ಟೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಬರೀ ಒಂದು ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡು. ಅದೇನೋ ಭಾರತ ದೇಶದ ಬಡವರ, ಅಶಕ್ತರ, ಶೋಷಿತರ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವ ವಿಚಾರ. ಆ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ನೀನು ಯೋಚನೆ ಮಾಡು, ಅದನ್ನೇ ನೀನು ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀನು ಕೆಲಸ ಮಾಡು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ನೀನು ಅವಲಂಬಿಸು. ಆ ವಿಚಾರದ ಹಿಂದೆ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸು ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಿನ್ನ ಮೆದುಳು ಇರ್ಬೋದು, ನಿನ್ನ ಮಾಂಸಖಂಡಗಳು, ಸ್ನಾಯುಗಳು, ಶರೀರದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಭಾಗ ಕೂಡ ಆ ವಿಚಾರವನ್ನು ಗ್ರಹಿಸುವ ಹಾಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನೀನು ಯಶಸ್ಸಿನ ಹಾದಿಯನ್ನು ಹಿಡಿಯುತ್ತಿ. ಎಷ್ಟೋ ಮಹಾಪುರುಷರು ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಆಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಅವರೆಲ್ಲರ ಯಶಸ್ಸಿನ ರಹಸ್ಯವೇ ಈ ಒಂದು ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವರು ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಆ ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ, ಆ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ
ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಅರ್ಪಿಸಿದವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಏನಾಗಿದೆ, ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟಗಳು ಅವರು ನಡೆಯುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಂಡು ಆ ಕಷ್ಟಗಳೆಲ್ಲ ದೂರ ಆದಮೇಲೆ ಅವರು ಯಶಸ್ಸನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಸುಲಭವಾಗಿ ಯಶಸ್ಸು ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಯಾರು ನೀನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೊಸ ಪೀಳಿಗೆಯ ನವ ಯುವಕ ಯುವತಿಯರು, ನೀವು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದರ ಹಿಂದೆ ನೀವು ಓಡಬೇಕು, ಮನಸ್ಸು ಅದರ ಹಿಂದೆ ಓಡಬೇಕು, ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಆ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಅವಲಂಬಿತರಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಬೇರೆ ಯಾವ ವಿಚಾರಗಳು ನಿನ್ನ ಆ ಯಶಸ್ಸಿನ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನೀನೇನು ಹೋಗ್ತಾ ಇದೆಯೋ ಆ ಯಶಸ್ಸಿನ ಹಾದಿಗೆ ತಡೆಯುಂಟಾಗುವ ಹಾಗೆ ಆಗಬಾರ್ದು. ಈಗ ಒಂದು ಕಾಂಬಿನೇಷನ್ ತಗೊಂಡು ಅಥವಾ ಬೇರೆ ಏನೋ ಇರ್ಬೋದು, ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೋಗಿ ಆ ಕೆಲಸ ಅರ್ಧದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕುವುದಲ್ಲ. ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಡುವವರೆಗೂ ನಿನ್ನ ಶ್ರದ್ಧೆ ಅದರಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ನಿನ್ನ ಸಾಹಸ ಅದರಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಕೆಲಸದಲ್ಲಿರುವ ಆ ಭಕ್ತಿ ಅದರಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಿನಗೆ ಯಶಸ್ಸು ಸುಲಭವಾಗಿ ಸಿಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ನೀನು ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಅರ್ಧಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅದರಲ್ಲೂ ಯಶಸ್ಸು ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಇದರಲ್ಲೂ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಬದುಕು ಅತಂತ್ರ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ನೀನೇನು ಮಾಡಬೇಕು, ಯಶಸ್ಸು ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ ನೀನು ಆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಿನ್ನನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು, ಆ ಕೆಲಸದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಬೇರೆ ವಿಚಾರ ಅಂದರೆ ಎಷ್ಟೋ ಜನ ನೀನು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿ ಅಂತ ಆದರೆ ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿನ್ನನ್ನು ಕೆಟ್ಟ ದಾರಿಗೆ ಎಳೆಯುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಮಿಷಗಳನ್ನು ಒಡ್ಡುತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಬಲಿಯಾಗದೆ ನೀನು ನಿನ್ನ ಯಶಸ್ಸು ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪುವ ಬಗ್ಗೆ ಮಾತ್ರ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಯಶಸ್ಸಿನ ಹಾದಿ ಹಿಡಿತೀರಿ ಅಂತ ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.